का हे काय मंत्र्यांची खाता आहे दर 2 महिन्यांनी बदलवायला? उत्तर देऊ नका. तुम्ही खरे ओबीसी नेते असाल तर तुम्ही भटक्या विमुक्त जातीला न्याय दिला पाहिजे. भारत माता माझी आई डोकं ठेवायला जागा नाही म्हणून तुटक्या फुटक्या माडाच्या घरात असणाऱ्या लोकांसाठी 96 कोटी नाही पण मुंबईमध्ये असणाऱ्यांसाठी 11 लक्ष कोटी राज्य सरकारकडे आहे. आवश्यक आहे. भारत माता माझी आई डोकं ठेवायला जागा नाही म्हणून तुटक्या फुटक्या माडाच्या घरात असणाऱ्या लोकांसाठी 96 कोटी नाही पण मुंबईमध्ये असणाऱ्यांसाठी 11 लक्ष कोटी राज्य सरकारकडे आहे. आणि या गरीब भटक्या विमुक्त जातींना ज्यांनी या समाजाला एकत्रित करण्याचा आधार जे आहे त्यांच्यासाठी 96 कोटी नसेल तर कोरड्या विहिरीत अशा अधिकाऱ्यांनी जीव दिला पाहिजे. तुम्हाला माझं स्पष्ट यामधलं उत्तर हवंय की हे 96 कोटी 36,42,400 हे तुम्ही किती दिवसामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातल्या या सर्व घरकुल योजनेमध्ये असणाऱ्या घरांना साधारणतः तुम्ही आमच्या 15,058 घरं मंजूर आहे. यवतमाळ जिल्ह्यात तुम्ही 52,816 घरं मंजूर केली. तुम्ही बीडमध्ये 27,281 घरं मंजूर केली. जालन्यामध्ये 14,867 घरं मंजूर केली. पण ही मंजूर केल्यानंतर जर याला निधी दिला जात नसेल तर अध्यक्ष महाराज रेती दिल्या जात नाही, तुम्ही निधी देत नाही तर त्यांनी करायचं काय? म्हणून तुम्ही आता उत्तरामध्ये सचिव कक्ष अधिकारी ज्यांचा 1 तारखेला योग्य वेळी पगार होतो त्यांनी लिहून दिलेलं उत्तर देऊ नका. ज्यांना फ्लॅट आहे, ज्यांना 1 रुपयामध्ये जमिनी देऊन सोसायट्या करून मुंबईत घर बांधून देतो त्यांच्या वतीने तुम्ही उत्तर देऊ नका. तुम्ही खरे ओबीसी नेते असाल तर तुम्ही भटक्या विमुक्त जातीला न्याय दिला पाहिजे. आणि भटक्या विमुक्त जातीला न्याय देण्यासाठी आम्ही अपेक्षा एवढीच आहे की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हे घरकुल जे मंजूर केले तेही बदलण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यांना सांगितलं जात आहे आता की यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेमध्ये आता तुमचं घरकुल राहणार नाही, आम्ही दुसऱ्या योजनेमध्ये करू. का हे काय मंत्र्यांची खाता आहे दर 2 महिन्यांनी बदलवायला? त्याला यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीमध्ये जर दिलाय तर तुम्ही या 15,058 घराचे 96 कोटी रुपये हे त्वरित देण्याचं आश्वासन या पवित्र सभागृहामध्ये द्यावं आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा एवढी मी आपल्याला अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून विनंती करतो. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य सुधीर भाऊ, ज्येष्ठ सदस्य आहेत, त्यांनी ज्या अर्ध्या तासाच्या चर्चेमध्ये आज यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या संदर्भात जे मुद्दे उपस्थित केले त्याच्यामध्ये मी सुधीर भाऊला सर्वात महत्त्वाचा जो आपण प्रश्न विचारला की निधी कधी उपलब्ध होणार आहे, तर सुधीर भाऊ मी आपल्याला सांगायला मला आनंद होतोय या पुरवणी मागणीमध्ये या योजनेसाठी 300 कोटी रुपये मंजूर झालेले आणि नक्कीच चंद्रपूरचा जो आपण म्हणजे आपल्या हिशोबाने 96 कोटी आहे, माझ्या हिशोबाने 88 कोटी 21 कोटी हा सगळा 100% निधी ताबडतोब दिला जाईल. त्याबद्दल तर आपण काळजी करू नये. अजून येस 100%. आणि आपण जे काही जो विषय केला तो आज कसं झालं की या योजनेचं आता आपण पुढे चालू आपला पुढे कसं आहे की हे सगळे आता जे आपण ग्रामविकासच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजना जी आहे, नवीन जे काही घरकुलं द्यायची आहेत ती त्या योजनेच्या माध्यमातून देत आहोत. बंटी बांगडी जागेवर बसा. जुने जे आहे त्याचे 100% आज 300 कोटी रुपये निधी आलेला आहे. आम्ही सगळे जे काही घरकुलाचे विषय पेंडिंग आहेत त्यांचे हप्ते ताबडतोब द्यायची व्यवस्था करू.